राम सर. राम राम. सर मला क्वार्टर बद्दल चौकशी करायची होती. क्वार्टर? हा ते फॅमिली आहे ना म्हणून. हा हा. पण आता एक पण क्वार्टर शिल्लक नाहीये. सर पण मला कळलं होतं की आता तर तू आलायस आणि तू लगेच फॅमिली क्वार्टर हवाय. कसली एवढी घाई? नाही सर, असं नाही. आता तर नाहीये. तू वेटिंग लिस्ट मध्ये पण तुझं नाव लिहून ठेव. कदाचित एक रूम खाली होणार आहे. तू शिपाई कांबळे आहेत ना, त्याची फॅमिली गावाला जाणार आहे. त्यांना इथलं क्लायमेट सूट नाही झालं. सर म्हणजे मला मिळेल ना? बघू, झालं की तुला कळवतो. ठीक आहे सर. अजिंक्य शिंदे, जी श्रीमान. फॅमिली क्वार्टर हवी आहे. जी श्रीमान. कशासाठी फॅमिली क्वार्टर हवी आहे? श्रीमान, आताच लग्न झालंय. बायकोला इकडे आणायची होती. किती दिवस झाले लग्न? 1 महिना झालाय. आणि इथे जॉईन होऊन किती दिवस झाले? 2 हप्ते श्रीमान. कशासाठी इथे आलायस? आय हॅव आस्क्ड समथिंग. इथे का आलायस? देशाच्या रक्षणासाठी. देशाच्या रक्षणासाठी. मग एवढ्यात ती राहण्याची घाई काय? नवीन लग्न झालं की तुमचंही असं असतं, अर्ध लक्ष तिकडे. आर्मीत भरती झाला नाही तोवरच लगेच कुटुंब कबिला जमवायची घाई. तिला आणायची एवढी घाई काय? मागे लागली एका ती? फोन करते का सारखं सारखं? नाही नाही, बिलकुल नाही श्रीमान. मग तुला घाई झालीये का? करमत नाहीये का? एका फौजीची फॅमिली त्याच्यासाठी स्ट्रेंथ असायला हवी आहे, विकनेस नाही. सॉरी श्रीमान, पण मी आज आर्मीत आलोय ना, ते फक्त माझ्या बायकोमुळं, शेतलीमुळं आलं. जेव्हा जेव्हा माझ्यासमोर अडचणी निर्माण झाल्या ना, त्या प्रत्येक वेळी ती माझ्या पाठीशी उभी राहिली. तिनंच मला सपोर्ट केला. आणि श्रीमान, ती सध्या गावात ज्या म्हणून आर्मीत भरती व्हायचंय ना, तिनं ती रोज मदत करते. श्रीमान, मला फक्त तिला ही दुनिया दाखवायची. बस. मला जसं माझ्यावर तिचा अभिमान आहे ना, तेवढाच तिला बी आहे. माझं लग्न, माझा संसार कधीच माझ्या ड्युटीची आड येणार नाही श्रीमान. ओके, यू मे गो ना. कुठे गेली की ती महामाया? मला काय माहिती. काय करावं बाई या पोरीला, नुसतं हिंडत बसती. अगं आज बी कुठं तर जाऊन गप्पा हाणत बसली होती बघ. पण मी म्हणते, एवढं कसं काय कोण कोडगा असू शकतं? कळत नाही व्हय आता तिला. तुझी जिरवायला मजा येत असेल ना तिला. माझी काय जिरवती ती? मीच तिची कशी काय जिरवते बघ. पण कसं आहे ना, आपण जर काय करू नाही शकत तर उगाच बोलू नये एवढं. का? पप्पा आणि जिजीला तिला एका शब्दानं बोललेलं खपत नाही. होय बाई, ते बी खरंच आहे म्हणा. काय काळी जादू केली कुणास ठाऊक. तरी पप्पांचं एक वेळ सोड, त्यांचं काय, ते आपल्या सकाळी जातात ते डायरेक्ट रात्रीच येतात. पण जिजी ती असती ना घरीच. होय तर, म्हातारीला कामच काय आहेत दुसरे. माझी नाचन अशी, माझी नाचन तशी, ही घोकण्यातच दिस घालवती. मम्मी, जवळ जिजी या घरात असेल ना, तेव्हा आपण शीतलला काहीच करू नाही शकत. होय बाई. तू एक काम कर, जिजीला घराबाहेर काढ. काय? घराबाहेर? अगं तुझं काय डोसकं बिस्कं फिरलंय का? अगं मम्मी, मी काही कायमचं घराबाहेर काढ नाही म्हणते, तात्पुरतं म्हणते. म्हणजे आपलं 2-4 दिवस कुठेतरी जाऊन ये म्हणायचं. आपली ती उमरसची आत्या, तिच्याकडे जाऊन ये म्हणायचं तिला. तू म्हणती तसं करायला काय हरकत नाही. म्हातारी काय ऐकते माझं डोंबल. हा, पण शीतलचं तर ऐकल की. तिला सांगायला लावू आपण. जेडे, शिकलीस की? शिकायचं काय तेव्हा, तुझीच लेख आहे मी. अगं पण शिकलेला कोण सांगणार? ते तू माझ्यावर सोड.
आता फक्त ती आली ना की मी बोलल तसं बोल. बरं बाई. एकदा का जिजी गेली की मग दाखव आपण शीतलला. तिला तर का नाही ते कौतुक करून घेते ना, बघते बघ तिच्याकडे कशी. थांब थांब, लगेच बांगड्या मागे सारू नको, असं फटकन बोल. मम्मी आता कसं करायचं ग आपण? काय झालं? काय नाही ग, जिजीची लई काळजी वाटायला लागली. का? अगं जिजीने लईच दुसरा लावून धरलाय अजिंक्यचा. नुसतं आपलं अजिंक्यना भेटायचंय, अजिंक्यना भेटायचंय. मला तर वाटतंय नातवाचं जाणं लई जीवाला लावून घेतलंय बघ. आजकाल तर जेवणावर पण लक्ष नसतंय बघ. पण आता तर फोनवर बोलतात की हे. आता तू पण बोलतीस ना फोनवर अजिंक्यांशी, पण तुला पण वाटतच ना भेटावं असं. तसंच ती बी बोलती, पण तरी वाटतं जीवाला नातवाला भेटावं असं. काय ग शीतल, अजिंक्यांना असेल का एवढे ते कधी सुट्टी? 6 महिने तर नाहीच. पण जीजी मला असं काय बोलल्या नाहीत. तू लगेच अजिंक्यांना सांगशील ना, म्हणून तुला काय बोलल्या नसतील. आम्हाला पण बाहेरनच कळलंय. मला काय वाटतंय, जीजी कुठेतरी बाहेर गेली नाहीत ना, म्हणजे वेगळ्या वातावरणात, तर जरा तिचं बरं होईल बघ. आता तुम्ही बोलताय तसं असेल तर तेवढंच त्यांना बरं वाटेल. अगं पण आपलं ऐकणार आहेत व्हय त्या नाहीत जायच्या. अगं मम्मी, आपलं नाही ऐकलं तरी शीतलचं ऐकलच की, हाय ना शीतल? शीतल सांगल तिला या 2-4 दिवस माई आत्यांकडे जाऊन, हाय का नाही शीतल? हा मग बोलतीस का तिला? बोलते, पण नको राहू दे. परत आणि जिजींना वाटायचं मीच त्यांना तिकडे घालवायला लागले. अहो मामी, असं कशाला वाटेल? आधीच कानपाटी नाव पडलंय, उगाच माझ्यावर नको. अगं असं काय करतेस मम्मी? आपण जिजीच्या काळजीपोटीच बोलतोय ना, आणि शीतल थोडीच जाऊन सांगणार आहे की आपण तिघींनी असं मिळून ठरवलं ते. शीतल असं म्हणणार की जिजी, मला वाटतं की तुम्ही 2 दिवस उमरसच्या मावशीकडे जाऊन या. बाकी काय नाही ग, त्यांना बरं वाटावं म्हणूनच आम्ही बोलतोय. बोलते मी त्यांच्याशी. होय, लगेच बोल बर का. होय, हे काय आत्ताच बोलते.